नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने आज बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे। आपण त्याच्या घरी आलेलो आहोत, तर घरातल्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा। मित्रांनो, सर्व मेंबर्स घरातले एकत्र गोळा झाले, काय आनंद आहे आज? खूप आमचा एवढा आनंद झाला आम्हाला, आमच्या मामाने ट्रॉफी जिंकली, लय आनंद झाला आम्हाला। या डेगात सुचत नाही काय करावं काय नाही, एवढा आनंद झाला आम्हाला। फायनलचा जल्लोष वेगळाच होता, सर्वांचा जल म्हणजे डान्स करत होता सर्वजण। काय आनंद आहे आज? खूप आनंद आहे। झपूक झपूक करत ट्रॉफी आणि मामाने शब्द दिलता, ट्रॉफी मीच नेणार, मामाने ट्रॉफी आणली। आधी जरा झपूक झपूक होऊन जाऊ दे जरा। मित्रांनो, खूप आनंद आहे। भरपूर खडतर परिस्थितीतून आपला सूरज वर आलाय, काय सांगशील त्याबद्दल? आज संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झाले, काय एक प्रकारे महाराष्ट्राचा सुपुत्र आपला सूरज झालाय, काय आनंद आहे? खूप आनंद आहे, खूप आनंद आहे। डीजे तारे साऊंड तारे फक्त रॉयल एंट्री सूरजची वाट बघतो, सूरजची रॉयल एंट्री पाहिजे फक्त बस। आणि भरपूर खडतर प्रवास होता, सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर अडचणी आल्या, जसं की बाथरूमचा दरवाजापासून सुरुवात झालेली। अक्षरशः वर्षा मॅडमला त्यांना दरवाजा कसं ओपन करायचं त्याला माहित नव्हतं, मग सर्वसामान्य गोष्टी झाल्या, आव्हान होतं त्याच्या पुढे मोठं, पण त्यानंतर गेम कशा पद्धतीने सुधारला त्याने? त्याला पहिल्यांदा गेम समजला नाही, पण त्यांनी माणसं खूप चांगली ओळखली आणि माणूस कसा असावा तर सूरज चव्हाण सारखा असावा, अख्खा महाराष्ट्र असं म्हणतोय। आणि महाराष्ट्राने पण खूप सपोर्ट केला, महाराष्ट्राचं पण मनापासून आभार मानते। आई मरी मातेचा आणि ओम नमः शिवाय यांचा आशीर्वाद मामाच्या पाठी होता, म्हणून मामा आज ट्रॉफी जिंकला। सगळ्यांचं धन्यवाद। दीदी, तू सुरुवातीपासून सूरजला पाहतेस, टिकटॉक पासून सुरुवात झाली, मला वाटते सूरजचे काही व्हिडिओज तुझ्या बरोबर पण आहेत। आज आम्हाला एवढं यश मिळते आणि तो आनंद वेगळाच आहे, परंतु टिकटॉक ते बिग बॉस पर्यंतचा प्रवास कसा होता? खूप खडतर होता पहिल्यांदा, म्हणजे एवढं काही जमत नव्हतं, हे नव्हतं। मामा बिग बॉस मध्ये जायला पण नको म्हणत होता, पण नंतर ना मामा बिग बॉस मध्ये गेला आणि शेवट ट्रॉफी जिंकून आला। इतका आनंद झालाय तर मला शब्दात मी सांगू शकत नाही, इतका आनंद झालाय। पॅडी दादांची मदत झाली, परत निकीनं पण केव्हा स्वार्थासाठी का म्हणा, पण तुझ्या आवडीची मान्य आहे ती, पण फायदा पण घेण्याचा प्रयत्न केला सूरजचा केव्हा म्हणजे वोटिंग साठी वगैरे, काय सांगशील त्यावर? पॅडी दादांनी खूप जास्त मदत केली, त्याला पहिल्यापासून गेम समजला नाही, पण अख्ख्यांच्यात पॅडी दादांनी त्याला समजून सांगितलं, स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याला वागवलं, शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली, त्यांचे पण खूप मनापासून आभार। निकीने पण थोडाफार सपोर्ट केला, तिचं पण मनापासून आभार। सगळ्या बिग बॉसच्या कंटेस्टंटना मी आभार मानते की तुम्ही माझ्या मामाला सपोर्ट केला, आणि अख्ख्या महाराष्ट्राचा आभार मानते की तुम्ही जास्त करून तुमच्या सपोर्टमुळे मामा आता आम्हाला आज विनर म्हणून दिसतोय। निकीबद्दल एवढं प्रेम का? काय म्हणजे काय आवडलेलं निकीचं? कारण निकी ना अशी म्हणजे मामाला ना तिने पहिलं म्हणजे राखी बांधली मामाला, म्हणजे तिने राखी बांधली तर भाव मांडला, आणि तिने मामाला ना अशा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण समजून सांगितल्या। मामाला कोण विरोध बोलत असेल तरी तिने सांगितलं। परत ते अंकिताने मामाला नॉमिनेट केलं, तेव्हा पण ती मामा नाही बोलला तरी मामाच्या साईडने ती बोलली, त्यामुळे मला थोडी आवडते। सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटते अंकितानं इविक्ट केलेलं, परत जान्हवी निकी झाली, सर्वांनी म्हटलं की काय सूरजला काय दुसऱ्यावर डिपेंडंट आहे, काय टास्क येतो याला खेळायला, असं तसं म्हणजे एक प्रकार कमी लेखलं। तर त्यानंतर सूरजनं करून दाखवलं की आपण काय करू शकतो, आणि ते ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कसं, ते कसं झालं, जसं माणसांची सोबत गेली आणि जसे टास्क देत गेले त्याला समजत नव्हतं टास्क, पण तो जिद्दीने लढत होता। मग आम्हाला कसं वाटायचं, ह्याला जर समजा कळत असतं, जास्त ज्ञान असतं तर हे काय खेळ असता। आणि मला वाटते डीपी दादा म्हणलं होतं आहे ना, सूरजची मला भीती वाटते, डेंजर कंटेस्टंट वाटतं म्हणून। टीव्हीवर दाखवत सर्वजण गेले होते, खुश झाले। चला, परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। अमित रेडी झाले तयार स्वागताला, तुम्ही या सगळ्यांची डीजे विजय साऊंड सिस्टम सगळी तयार आहे, फक्त वाट बघतोय सूरजची। सूरजचा विजय कुणाला समर्पित कराल? आई मरी मातेच्या चरणी, त्याचं श्रद्धास्थान, आणि संपूर्ण महाराष्ट्राला तर आहे। त्यांच्या सपोर्ट शिवाय कसं असतं, लक्ष मामा म्हणायचे, जो कलाकार आपलं मनातलं दुःख
मनातलं दुःख बाजूला ठेवून लोकांना हसवतो तो खरा कलाकार. आणि सूरजने तेच केलंय, त्याची ओरिजिनॅलिटी दाखवली आणि त्याच्या खरेपणासाठी त्याला ट्रॉफी मिळाली असं मला वाटतं. नमस्कार. काय आनंद आहे आज? आज भरपूर आनंद असा झाला की सूरज हा आमच्या गावातला मुलगा कुठं आहे कुठं नाही हे कुणाला माहीत सुद्धा नव्हतं. पण हे बिग बॉस मध्ये गेल्यामुळं सूरज चव्हाण ही काय आहे हे अख्या गावाला नाही, देशाला, महाराष्ट्राला, हे अख्या गावाला नाही, तालुक्याला नाही पाहिला जातो. पण हा आज सूरज चव्हाण हा देशाबाहेर गेला. आणि देशाबाहेर गेल्यामुळं आमचं मोरे मातेचं गाव मोडवे गाव हे जे आहे ना ते सूरज चव्हाणमुळं जगात जाहीर झालं. ह्याच्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान वाटतो. आज तुम्ही बघायचं का बिग बॉस? आतापर्यंत आम्ही कधी एवढा आवडीने बिग बॉस बघत नव्हतो, पण चालू वर्षी 70 दिवस एकही दिवस असा गेला नाही की आज बिग बॉस आपण बघितला नाही म्हणून. म्हणजे रोज पाहायचो. आणि असे महाराष्ट्रातले असंख्य लोक आहेत ज्यांनी पहिले 4 सीझन पाहिले नव्हते, परंतु आज सूरज चव्हाण आणि आपल्या मातीतले डीपी दादा झाले किंवा अंकिता झाली, म्हणजे यामुळे शो पाहायला लागले ते. दुसरी गोष्ट त्याची अशी आहे की त्याच्यामुळे तर पाहिला, पण सूरजचं वागणं जे आहे होतं ना ते सर्व धर्माने होतं. काही काक्या त्याच्या सगळ्या त्या घरात बिग बॉसच्या घरात सर्व लोक जे उमेदवार होते तिथले ते सगळी चप्पल घालून चालायचे, पण सूरजने कधी पायात 70 दिवस तिथं पायात चप्पल घातली नाही. आणि कुठल्या प्रत्येकाचा सगळ्यांचा सन्मान ठेवला. ही त्याच्याजवळ जे महत्वाचे गुण आहेत ना ते सर्व. आता बाकीचे हे गेम खेळताना बरेचसे अपमान झाले, दुसऱ्याला बोलणं झालं, काय झालं, पण त्यावेळेस सूरज कुणालाही उलट बोललेलं नाही या 70 दिवसामध्ये. तेच सूरज उलट बोललं नाही. सूरजने सगळ्याला देव म्हणून समजून सगळं केलं. वर्षात आईला तो आई म्हणला, वर्षात आईला त्याने आईची उपमा दिली आणि ह्या पद्धतीने सगळं व्यवस्थित. आणि कुठल्याही कामाला कमीपणा नाही समजला, त्यांनी कमीपणा कधी घेतला नाही. हा त्याचा अभिमान वाटतो आम्हाला 100%. कारण कचरा उचलणं झालं, परत साफसफाई करणं झालं, म्हटलं तर सूरज शिवाय तिथं बिग बॉसच्या घरात कोणी करत नव्हतं. सूरजच्या कष्टाचं फळ आहे ते सगळं मिळालं. आणि सूरजनं काय स्वयंपाक पण शिकलाय असं काय आलं काय? अंकितानं स्वयंपाक पण शिकवलाय. तिथे गेल्यावर करावंच लागत नाही. अंकितानं काय मला वाटते शिकवलाय जरा स्वयंपाक. आणि डायलॉग लयच फेमस झाले राव सूरजचे. 100%. कारण झापूक झुपूक गुलीगत अक्षरशः डीजेला वगैरे सगळी गाणं तीच वाजते. त्याच्यामुळे आज आमच्या गावचं तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात जे गाजलं ते फक्त सूरज चव्हाणमुळे गाजलं. एवढी सांगायचं मत. नमस्कार ताई, काय सांगाल आज आपल्या सूरजने ट्रॉफी जिंकलेली आहे बिग बॉसची आणि महाराष्ट्रभर आज मोडवे गावचं नाव केलं, काय आनंद आहे? लय भारी वाटतंय, आनंद झालाय की असं आतापर्यंत कोणीच केलं नव्हतं जे आमच्या बाळाने केलंय, सूरजने केलंय. लय अभिमान वाटतोय की ट्रॉफी आमच्या घरी आली, म्हणजे आपल्या गावात आली. आणि बरेच दिवस, जवळपास 70 दिवस झाले सूरज ला बाजरीची भाकरी खायची आहे आणि ठेचा खायचंय. तो म्हणजे बाजरीची भाकरी आवडते सूरजला. आल्यावर करणार का उद्या? मग काय लगेच. सुरुवातीच्या काळामध्ये बरेचशे अडचणी येऊन गेल्या त्याला. सुरुवातीच्या काळामध्ये गेम समजत नव्हता, तर त्यावेळेस बिग बॉसने पण भरपूर मदत केली, रितेश दादांनी पण मदत केली, काय सांगाल? सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांचं वोटिंग सपोर्ट, महाराष्ट्राच्या पूर्णच्या जनतेला सगळ्यांना माझा धन्यवाद करूशी वाटतो. सगळ्यांमुळे आज बाळावर एवढं लांबपर्यंत गेलंय, त्या हातात ट्रॉफी भेटली. मी सगळ्यांचं मला धन्यवाद करते. माझ्याजवळ शब्दच नाहीत एवढं सांगायला, काय करायला. लय आनंद झालाय. आज काय उत्सुकता होती फायनल वेळेस ज्यावेळेस ट्रॉफी हातात घेतली असं तुमच्या निदर्शनास आलं, काय प्रतिक्रिया होते? एकदम एक्साइटमेंट मोठी वेगळी होती. काहीच कळत नव्हतं काय करायचं. उड्या मारायचं सगळ्या पोरांनी घरातल्यांनी अक्षरशः उड्या मारून एकदम शिट्ट्या वाजवून स्वागत केलं. ट्रॉफी आपल्या घरी आली. आज आईचं जय जयकार केला सगळ्यांनी. मरे मातेचा पण आशीर्वाद भरपूर आहे आपल्या सूरजच्या पाठीमागं, कारण साक्षात देवीचा आशीर्वाद आहे, काय सांगाल? बाळाच्या पाठीमागे पारपासून दिवस असं आहे. बाळ 20 रुपयाच्या 9 नंतर बाळ झालेलं आहे. त्यामुळे बाळा देवीला प्रसन्न करा. देवीच्या रोज देवळा जातो. देवीचा पूर्ण आशीर्वाद त्याच्या जवळ आहे.
मला वाटतं जिमीनं पण बरेच दिवस झालं जेवली पण नाही ती व्यवस्थित सूरजने शिकवलेली जी कुत्री आहे तर काय म्हणजे प्राण्यांचं पण प्रेम असतं 100% असतं ना, कारण की ते रोज तिला चरून टाकायचा, फिरवायचा, बॉल टाकायचा, देविका घेऊन जाऊन फिरवायचा, मला घेऊन जायचा. ती गेल्यापासून तिची जास्त खराब झाली, अजून जास्त खराब झाली. आज काय आनंद वाटतोय, अरे डीजे लागलाय बाहेर, संपूर्ण सर्व गाव गोळा झाले आपल्या सुरतसाठी मंदिरामध्ये. आणि गेम कशा पद्धतीने वाटला आणि बदल काय वाटले तुम्हाला, बदल काय वाटते सूरजमध्ये आता सध्या? इथनं यायला जे सूरज होता ना तर पूर्ण असा साधा गोळा होता, आता तर पूर्ण प्रोफेशनल झालाय, त्यात भरपूर बदल जातात. त्याचं बोलणं चालणं कशा पद्धतीने वाटतंय आता वाटतंय का बघा पहिल्या दिवशी ज्यावेळेस गेलेला त्यावेळेस काय बदल होते आणि आता काय बदल वाटते? शांत होता, पूर्ण समोर होता, त्याला काहीच कळत नव्हतं. बरं, इथं फक्त गेलता काही करून जायचंय आणि जिंकायचंय एवढं जास्त लक्ष होतं. पॅडीदादांची पण भरपूर मदत झाली या काळामध्ये, कारण पॅडीदादा जसं म्हणाले की पालक तत्व त्याचं आयुष्यभरासाठी मी यापुढे करणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांनी पहिल्यापासून वेळाला सपोर्ट केला. त्यांना आधी वाटलं होतं की बाळ एवढं खास म्हणजे नाही का वेगळंच पैसे काहीतरी दिसतंय, पण जेव्हापासून संवादाला दादांना कळाला तेव्हापासून त्यांनी त्याला एकदम लहान मुलासारखं एकदम समजून घेतलं. ज्या वेळेला त्यांनी घास पुरवला, पूर्ण टास्क कळत नव्हतं ते पूर्ण त्यांनी दादांनी त्याला सांगितलं की बाबा असं खेळायचं तसं नाही, असं वागायचं तसं नाही, त्यांचा लय सपोर्ट होता बाळाला. ते पॅडीदादाचे आणि सूरजचे किस्सेच वेगळे असायचे, कुठं कॅडबरी लपवून खा त्या ह्याच्यामध्ये आपलं पांघरुणामध्ये, परत पॅडी म्हणायचं हळूच या खायला, असं तर काय किस्से असायचे वेगळेच? भरपूर किस्से जरा सांगा जरा प्रेक्षकांना, कुठला आवडलं तुम्हाला? काय सगळंच मला आवडलं, आम्ही रोज बघत होतो. रोज 9 वाजले की सगळं काम बंद, टीव्ही पाशी शो पूर्ण संपेपर्यंत. बर, तरी बरेचसे स्पर्धक झाले सुरुवातीच्या काळामध्ये, बरेचसे स्पर्धक असे सुद्धा म्हटलेले की सूरज ह्याला कशाला घेतलंय इथं बिग बॉस मध्ये, पण आज त्याच खेळाडूने संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे स्पर्धकांना दाखवून दिलं की आपण काय चीज आहे. काय सांगाल? सगळ्यांना वाटलं की ह्याला काय जमतंय, खेळातलंय, ह्याला काय कळतंय, त्याला शिक्षण नाही काय नाही, पण बाळाने जे करून दाखवायचे ते करून दाखवलं. त्याची जिद्द होती की ट्रॉफी आपणच घेऊन जायची. ते म्हणला बी होता जरी दिली नाही ना पळून घेऊन येईल, पण ते नशिबाने यायच्या कृपेने सगळं असं झालं की ट्रॉफी त्याला भेटली. बरं, अजून विचारतो की आज जेव्हा फायनल सुरू होती, मला वाटते अभिजित सावंत आणि त्याच्यामध्ये स्पर्धा लागलेली, धाकधूक होती का मनामध्ये? लय जीव घाबरला होता. आता म्हणलं हा गायक आहे, सिंगर आहे मोठा, त्याला भेटणार, पण हा पैशावाला बी आहे असं बी वाटलं होतं आम्हाला. पण एक असं बी होतं की दिव्या आमच्या मर्याची कृपा, परत सगळ्या जनतेची सगळ्यांची वोटिंग, सगळ्यांचा आशीर्वाद बाळाजवळ होता, त्यामुळे बाळा जिंकला त्यांनी ट्रॉफी घेऊन आला. आणि बिग बॉसला त्यांनी वडील मानलं, म्हणजे बिग बॉस म्हणाले की तू फक्त माझा सुपुत्र नसून अख्ख्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. त्या दिवशी ज्या दिवशी त्याची जी मूवी दाखवण्यात आली त्याबद्दल काय सांगाल? त्यावेळेस मी लय वाईट वाटलं होतं, पण जेव्हा सगळ्यांनी जल्लोष केला ना तेव्हा लय भारी वाटलं. अजून आहेत ताई आपल्याकडे. ताई नमस्कार. जास्त बोलत नाही तुम्ही कॅमेरा समोर, पण कसं वाटतंय आज? जरा माईक द्या. काय आनंद आहे आज? लय आनंद वाटतोय आज. आनंद असा वाटतोय की भरपूर आनंद वाटतोय. आम्हाला असं वाटत पण नव्हतं की आमच्या घरी ट्रॉफी भेटन म्हणून, येईन म्हणून. आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामधून आपला सूरज वर गेलाय, असं काही नाही की बाबा त्याला काय माहित होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याचशा अडचणी त्याला सामोरं जावं लागल्या. त्याला कसं सामोरा गेला तो? म्हणजे आता आपण पाहतोय की ते घर वगैरे मातीचंच आहे, आणि सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती जेव्हा मोठ्या बिग बॉसच्या सेटवरती जातो, जरा टेन्शन असते थोडं. काय सांगाल त्याबद्दल? त्याला अंतगर खूप अशी भीती वाटायची. 1-2 हप्ते म्हणजे 4 हप्ते तर त्याचे असे हीच गेले, पण त्यानंतर 2-3 हप्त्याच्या नंतर व्हायचं हळूहळू त्यात बदल पडला आणि चांगला खेळायला लागला. तांगडे तुम्ही तुमची चपाती चालू राहू दे, मुलाखती चालू राहणार आता. तरी बिग बॉसचे आभार कसे मानाल? कारण सर्वसामान्य कुटुंबामधला एक व्यक्ती त्यांनी शोधून काढला. अक्षरशः मला वाटते सूरजला सुरुवातीला ज्यावेळेस घेणार होते त्यावेळेस 2-3 वेळा ते येऊन पण गेलेले. त्यावेळेस सूरजने नकार दिलेला की बाबा मी इतक्या लांब कुठे जाऊ, मी नाही राहू शकत घराशिवाय, असं पण सूरज म्हटलेला. काय सांगाल? त्यांचे आभार कसं मानाल?
त्यांचे तर भरपूर आभार मानते मी, कारण की त्यांनी गरीब मुलाला आमच्या सामान्य बाळाला चान्स दिला, एवढ्या लांबपर्यंत जायचा, मोठा शमन जायचा आणि जनतेपुढे आणायचा. त्यांच्याकडे जास्तीत जास्त बिग बॉस सरांचे मनापासून आभार. त्यांनी एक मातीतला मुलगा निवडला, त्यांचे खरंच लय आभार. आता भवितव्य कसं बघताय? आता काय लग्नाचा वगैरे विचार चालू आहे का सूरजच्या? काय करायचं लगेच नाही, म्हणजे हळूहळू म्हणजे आणि सूरज जसा म्हटलेला की अनाथ मी आहे, तशी अनाथ मुलगी मला हवी, त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत आपली? करायची, आनंदच करायची. कारण की जवळची जरी केली तरी पण तिचा काय फायदा नाही. अनाथ केली जर बी आयुष्य सुधरल, बाळाचं सुधरल, एकमेकाला दोघं बी होत्या. बरोबर. आणि सूरज म्हटलं की मी घर बांधणार आणि बिग बॉस नाव देणार घराला. द्यायचं मग काय, बिग बॉस मध्ये मोठा झालाय, शून्यातनं मोठा तो बिग बॉस मध्ये झालाय की बिग बॉस त्यांना बाळाला सूरजला संधी दिल्यामुळं आता एवढ्या लेवलला गेलाय, ट्रॉफी घेऊन आलाय. दादा कोंडकेची उपमा आपल्या सूरजला देण्यात आली आणि तेव्हा भरपूर आनंद, कारण दादा कोंडके म्हटलं तर सिनेमा सृष्टीतले एक नाव घेतलेलं, नावाजलेलं नाव. काय सांगाल? त्या सरांचं बी धन्यवाद, त्यांचं मला नाव सांगता यायचं नाही की त्यांनी बाळाला आमच्या दादा कोंडकेची उपमा दिली. त्यांना त्याच्यामध्ये त्यांना त्या बाळामध्ये सूरजमध्ये त्यांना दादा कोंड दिसले, त्यांचे बी आभार. त्यांनी बाळाला लय मोठ्या स्टेजवर नेऊन ठेवलं. 9:30 वाजलेत, आता भूक पण लागली असेल, परंतु लागली पण बारक्या पोरांना जेवायला घातलंच पाहिजे. परंतु सूरजच्या ट्रॉफीमुळे पोट भरले असंच म्हणावं लागेल. आता पिक्चर मध्ये वगैरे संधी मिळतील, तर सूरजने संधीचा फायदा कशा पद्धतीने करून घेतलाय असं तुम्हाला वाटतं? कसा घेतला पाहिजे फायदा करून आता सध्या, कारण भरपूर संधी येतील त्याला आता भवितव्यामध्ये? काय सांगाल? म्हणजे बाळानी प्रत्येक पिक्चर मध्ये घेतलं तरी बाळाने व्यवस्थित केलं पाहिजे. त्याला आता आम्ही माणसं नेमणार आहे, त्याचं सगळं नाही का साईडचं काम कसं बघण्याचं व्यवस्थित प्रोफेशनल होणार आहे सगळं, म्हणजे कुठले फसवागिरी वगैरे त्याच्या कारण आधी बऱ्याच वेळेस झाले की लोकांनी पैसे दिले पडले, 5-6 लाख रुपये घेतलं, त्याला हाणलं, मारलं, त्याला लपवून ठेवलं, त्याच्यावर संघ असं प्रकार लोकांनी केला, घ्या प्रकार केला. म्हणजे तसं होऊ नये काय, त्यामुळं हे करण्यात येईल. महाराष्ट्राला काय सांगाल? सगळ्यांचं खूप धन्यवाद, सगळ्यांचे आभार बाळाला इथपर्यंत नेल्याबद्दल आणि त्याला ट्रॉफी जिंकून दिल्याबद्दल. ही फक्त एकट्या सूरजची ट्रॉफी नव्हे तर महाराष्ट्राची ट्रॉफी 100%. आणि त्यानं ते सिद्ध करून दाखवलं, कारण ते म्हणाले की फॅन्स माझ्यासाठी देव आहे आणि देव मला 100% ही ट्रॉफी जिंकून देणार, एवढा विश्वास होता त्याच्यात. चालतंय, धन्यवाद. तुमच्या आता स्वयंपाक चालू राहू दे, वेळ दिल्याबद्दल. काय आनंद आहे आज? आमच्या गावचा एकदम गरीब कुटुंबाचा सगळ्यात म्हणजे लहान आणि काय गडी आज ट्रॉफी जिंकल्यामुळे आमच्या अख्ख्या गावाला, बारामती तालुक्यातल्या मोडवे गावाला आजपर्यंत मोडवे गाव हे कुठं आहे आणि कोण म्हणजे कुठल्या भागात आहे हे कोणाला माहीत नव्हतं. ह्या सूरजमुळे अख्ख्या महाराष्ट्र नाही, अख्ख्या देशात मोडवे गाव हे फेमस झालेलं आहे. आज काय आनंद? आज आनंद काय? आज एक नंबरचा आनंद आहे आम्हाला. आम्ही आज सकाळ म्हणजे त्याच्यात पण होतो की जे सूरज ट्रॉफी जिंकून आणणारच, आम्हाला 99% खात्री होतीच. 1% एवढा आम्हाला शंका होती दोघात सूरज होई म्हणून. त्याला मर्यादा माझा संपूर्ण म्हणजे आशीर्वाद आहे. आणि एक दिसलं की मुलींबाबतचा आदर झालं किंवा वर्षा मॅडमला आई बोलणं झालं, भरपूर म्हणजे स्त्रियांबद्दल आदर भरपूर आहे आणि भरपूर शिकण्याजोगं आहे सूरजकडून. काय सांगाल? सूरजकडून खरंच शिकण्यासारखं. सूरज कमी बोलतो, पण जे बोलतो ते मुद्द्याचं बोलतो आणि ते एक शांत आहे. आज तुम्ही बघा त्या गावाला की ती जी बाकी लोक होती सगळी मोठी हायफाय लोक होती सगळी, हा सूरजमध्ये एकदम झोपडीतला माणूस एकदम तिथे गेला तरी त्याच्या पाय चप्पल तिथे दिसली नाही. झोपताना कधी तो असा बेडवर पाय टाकून मध्ये बसला नाही तो. आणि असं बिर्याणी आमचं असताना ते न खाताना भाकऱ्यांनी चटणी मागितली, ह्याच्यातनं त्याची गरिबी जाण त्याला होती म्हणून आज मम्मी माती त्याला आशीर्वाद देऊन ट्रॉफी जिंका लावली. आणि त्या सहकार्यामध्ये केदार शिंदे भाऊ आणि रितेश भाऊ देशमुख यांचा फुल सपोर्ट मिळाला आणि त्यातली त्यात PRD त्यांना सहकार्य केलं. धन्यवाद. मोठा इथं झाला, त्याला इथं आई वडील नव्हते, आई वडील लहानपणी असल्यामुळे बहिणीचं लग्न होऊन गेले. तेव्हा हे म्हणजे शाळेत जाताना स्वतः एकटा जायचा, एकटा राहायचा, एकटाच माळा घेऊन जायचा. पण त्याला आत्यानी कल्पना जाधव नावाची आत्या आहे त्याची, त्यांनी आणि ते मेहण्यांनी
ह्यांनी सगळ्यांनी त्याला सहकार्य करून लहानाचा मोठा करून सांभाळ करून त्याला शिक्षण म्हणजे व्यवस्थित वळण लावलं. तो इतर पोरांच्या पेक्षा माझ्यासोबत हा वेगळा होता. इतर पोरं पेट्टा वगैरे कधी हिंडा नाही काय नाही, एकटा पोहा जायचा, एकटाच मला जाऊन कॉमेडी करायचा. आता भवितव्यामध्ये शिक्षण देण्याचा काय विचार आहे का, म्हणजे कॉलेजला वगैरे घालायचं वगैरे असं? आता काय ते कॉलेजचा विषय संपला येतात. आता ते हिरो झाला ना, हिरो झाला. आता काय ते शिक्षण हिरो म्हणजे बिग बॉसच्या घरात ज्ञान मिळाले, शाळेत जेवढं ज्ञान मिळालं एवढं बिग बॉसच्या घरात मिळाले. आणि त्या लेडीचा एवढा म्हणजे बायांचा एवढा म्हणजे आदर आहे. ज्यावेळेस त्या अंकित ह्याचा काय ते जान्हवीचा त्याचा खेळ चालू होता, चालू होता, त्यावेळेस अंकिताला जान्हवीला लागले. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचा ट्रक संपला त्यावेळेस जान्हवीची त्यांनी जाऊन विचारपूस केली, तो लागले का, काय झाले बाया, असं तसं विचारले. म्हणजे हा त्याचा गुण. आणि विशेष असं माहिती आहे का, सगळ्याची ती मिळून मिसळून वागायचा. कोणाची चाडे नाही, नाबाडी नाही, कोणाचं भांडण नाही, टंटा नाही, सगळा शांत भावून त्यांनी ट्रॉफी जिंकली म्हणजे जिंकलीच. आणि त्याला 100% ह्याचा खोंड काय ते गणपतीचा आशीर्वाद, मध्यमातेचा आशीर्वाद आणि खंडोचा आशीर्वाद हा मिळाला. आणि गावकऱ्यांचा पण सहकार्याने सगळ्या फॅन लोकांचा अख्ख्या महाराष्ट्रातल्या ह्या लोकांनी स्वतः उचलून ठेवले. कारण हा एकदम गरीबातला गरीब कुटुंबातला मुलगा आहे, बिन आई वडिलाचा मुलगा. आणि त्याच्यामुळं ह्या म्हणजे महाराष्ट्रात मोडवे गावचं नाव तर मोठं झालं. आणि त्यांच्या घरादारात म्हणजे पैपावून नाव मोठं झाले. आणि अख्ख्या आमच्या गावात किंवा अख्ख्या बारामती तालुक्यात सुरज हा टॉप म्हणला गेला होता. आणि त्याच्या अगोदर एवढी शिक्षण घेणारे लोक सुद्धा ते मागं फेल झाली, हा अंगठे बाजू माणूस असून सुद्धा. त्यामुळे आता इतका आम्हाला झालं असं आहे. आणि तिने व्हायला सुरजमुळं मी TV पण ठेवला होता. ज्यावेळेस मी सुरू झाला मला कळलं की सूरज चव्हाण त्यात गेलेला आहे. मी 2000 रुपये विचार मारला 3 वर्षाचा. आणि रोज 9 ते 10, 11 कधी कधी मला 200 वाजायच्या. ज्यावेळेस मग 9 ते 11 टीव्हीचा प्रकरण संपला की नंतर मी युट्यूबला बघत बसायचो. कोणाचं काय काय ते म्हणतात ती मुलाखती किंवा कोणी काय त्या ट्रोलिंग करतं का काय करतं हे बघायचो. आणि त्यानंतर आम्ही 2-2, 3-3 वाजता 3च्या फोटो मी झोपायचो माहिती का. घरची मला उलट खवळायचे की बाबा तुम्ही झोपा मी म्हणताना माझं तुम्ही झोपतो. आणि त्याचा ते कार्यक्रम पाहिजो. तर काय लोकांना लेट ट्रोल केले, पण त्यांनी शेवटी तो एक मातीतला म्हणजे माळाचा अंगठीतला ह्याचा खेड्यातला हिरा हा चमकून दाखवला माहिती आहे. असा आमचा सुरू होता.